अनेक पक्षांनी स्थापन केलेलं सरकार जे असतं त्यांच्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो. हो बरोबर. तसा यांच्यात की बायकोनी आपल्या हातात चहाचा कप द्यावा, आपल्याला शिकायला मिळालं नसेल, आपल्याला नोकरी करायला मिळाली नसेल, ते सगळं या मुलीला मिळतंय. त्यानंतर स्वतःला वेळ देऊन, समजा तिने स्वतःच्या तब्येतीकरता 9 नंतर जिम जॉईन केली, नंतर तिला घरी यायला 10-11 वाजले, त्यानंतर ती झोपणार, तर मग ती सकाळी लवकर उठेल अशी अपेक्षा धरणं बरोबर आहे का? माझ्या सासूनी माझा छळ केला म्हणून मी माझ्या सुनेचा छळ केलाच पाहिजे, एका जागी राहून पटवून घेणं हा मोठा प्रॉब्लेम. काही काही मुलींना त्यांच्या आईनी पण सांगितलेलं असतं का अगं नवऱ्याने मारलं तर काय त्यात एवढं मनावर घेऊ नकोस. तर हल्लीच्या मुलींना ते चुकीचं हे कळलेलं आहे. आपली आईच आपल्याला जर चुकीचं सांगतेय तर ते कसं, तो संस्कार किंवा ते कसं मान्य करायचं? फक्त हाच एक रिझन आहे का घटस्फोटचा? नाही, हा एक रिझन नाहीच आहे. घटस्फोटाला अनेक कारण आहेत. बेसिक त्याचं कारण म्हणजे की आपल्या ज्या अपेक्षा होत्या या विवाहापासून त्या पूर्ण होत नाहीयेत. जसं की नवऱ्याचं प्रेम मिळावं, आपल्याला आदर मिळावा, आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करायची संधी मिळावी, आपल्याला मुलांना वळण लावायचा पूर्ण अधिकार असावा. आता हा अधिकार सुद्धा महत्वाचा आहे, कारण बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं की सासू आणि सासरे त्या नातवाला किंवा नातीला अशा तऱ्हेने ट्रीटमेंट देत असतात की तशा तऱ्हेचं आपलं मूल व्हावं हे त्या मुलाच्या आईला मान्य नसतं. आता असं मी बघितलं की एक रोज त्या मुलाला त्याचे आजोबा देवळात न्यायचे आणि तिथे एक तासभर भजनाला बसवायचे. कॉन्सन्ट्रेशन म्हणून एकाग्र होणं वगैरे या दृष्टीने ठीक आहे, पण त्यांनी जर हे डोक्यात घेतलं की तिथे जाणं आणि भजन करणं हे चांगलं आहे, तर जेव्हा त्याच्या आईला त्याला इंग्लंडला अमेरिकेला पाठवायची पाळी येईल तेव्हा हा संस्कार त्याच्या आड येईल की काय असं त्या मुलीला वाटत असतं. त्यामुळे याचं जज कोण व्हायचं, त्याचे आजोबा का त्याची आई? तर मी म्हणेन त्याच्या आईलाच तो अधिकार आहे. आजोबांनी एका मर्यादेपर्यंत त्या मुलावरती संस्कार करावेत आणि त्यानंतर आईच्या ताब्यात देऊन टाकावं त्याला. पण हे मुलींच्या अपेक्षा झाल्या, पण मुलांच्या पण अपेक्षा असतात म्हणून पण होऊ शकतं. जसं की आता तुम्ही म्हणालात की कर्तृत्व सिद्ध करायची चान्स मिळावा, नवऱ्याचं प्रेम भेटावं, मुलांवर संस्कार करण्याचे हक्क मिळावे, तसं मुलांचे पण अपेक्षा असतात बायकोकडून, म्हणून पण तर घटस्फोट होतो. ते काय आहेत? ते खरं म्हणजे ज्याला आपण मेल शोवेनिझम ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, किंवा पुरुषाचं वर्चस्व दाखवण्याची वृत्ती, त्यातून ते सगळे पर्याय निघालेले आहेत. अर्थात त्याला अपवाद पण असतात, नाही असं नाही, पण हिनी माझं ऐकलं पाहिजे, मी सांगीन ती पूर्व दिशा, हे मुलाच्या डोक्यात काहीतरी भिनलेलं असतं. ते का भिनलेलं असतं हे त्यालाच माहिती, पण मूळ कारण हे असतं की कितीही जरी भांडणं झाली, कितीही वाद झाले, तरी शेवटी त्याचं म्हणणं हेच असतं की तू पडतं खाल्लं पाहिजेस आणि मी म्हणतो तसं घडायला पाहिजे. आणि ज्यावेळेस ती मुलगी तसं ऐकत नाही, तेव्हा तो म्हणतो की तू गेलीस उडत, आपले मार्ग वेगळे. पण हे इतकं सहजासहजी आजकाल कसं काय झालंय की पहिलं तर कितीही काही वाद झाले, कितीही काही झाले तरी आपण एक राहू ही मनस्थिती होती. आता तशी राहिली नाही. आपण एक राहू याच्यात तुम्ही म्हणताय, यात ही 2 व्यक्ती आहेत. अजूनही तो नवरा म्हणत असतो आपण एक राहू, पण त्यांनी त्या आपल्या बायकोवरती अशी परिस्थिती आणलेली असते की तिला एक राहणं, एकत्र राहणं अशक्य करून सोडलेलं असतं, किंवा व्हायसे वर्सा. आता असं सुद्धा मी अशी उदाहरणं पाहिलेली आहेत. एक तरुण मुलगा, त्याची बायको इतकी संशय घ्यायची त्याच्यावरती की तो कुठल्याही मुलीशी किंवा स्त्रीशी बोलला तरी ती म्हणायची तुझं त्याशी अफेअर सुरू झालंय, आता तुला मी नकोशी झालीये. आता याला काय म्हणणार? पण मगाशी आपण बोलताना म्हणलं की मुलाचं ज्यावेळेस एक जजमेंट व्हावं लागत नाही, जर तो जजमेंटल झाला की चूक कुणाची, तर अजून जास्त वाद होऊ शकतात. मग त्यांना असं वाटतं की आईला असं वाटतं की मुलाचं प्रेम कमी झालं, किंवा बायकोला वाटतं की नवऱ्याचं प्रेम करा. पण कधी कधी असं पण होतं की आईच्या प्रेमापोटी मुलगा हा बायकोच्या चुका फक्त बघतो. हो, तसं होतं ना. पण मी त्याच्यात असं म्हणेन की तो मुलगा स्वतःवरती प्रेम करत नसतो. अच्छा. त्याचं जर स्वतःवरती प्रेम असेल तर साहजिकच तो म्हणेल की मी सुखी झालो पाहिजे. मी सुखी झालो पाहिजे याचा अर्थ म्हणजे असा नक्की अर्थ असाच नाहीये की दुसऱ्यांना दुःखीच करावं, पण त्याच्यात असा अध्याय होतोय की दुसरे जरी माझ्यामुळे दुःखी झाले तरी मी सुखी झालो पाहिजे. मग त्याच्यात आई थोडीशी दुःखी झाली तरी मी सुखी होण्याकरता ती दुःखी झाली तरी मला चालेल, असं जर तो म्हणायला लागला तर तो या
कलहातून बाहेर पडू शकतो. हम्म. तो काय म्हणतो की माझी आई अजिबात दुःखी होता कामा नये. हम्म. तिने कष्ट काढून मला लहानाचं मोठं केलंय. हम्म. पण मग आयदर ती तरी दुःखी होईल किंवा तू तरी दुःखी राहशील ना. हम्म. मग हे बॅलन्स कसं सांभाळायचं मुलांनी? हा बॅलन्स ज्यांनी त्यानेच बघायचा आहे. हम्म. त्याला जर असं मान्य असेल की मी दुःखी राहायला तयार आहे, माझी आई मात्र सुखीच झाली पाहिजे, हम्म. तर राहा दुःखात. कोणी तुला अडवलंय? पण त्याच्यात बायकोला प्रॉब्लेम होऊ शकतो ना. होऊ शकतो ना. मग यावेळी त्याने असा विचार केला पाहिजे की आपण ही मुलगी जेव्हा आपली बायको म्हणून घरात आणली तेव्हा तिला वचन दिलं होतं की मी तुला सुखी ठेवीन. त्याचं काय? अशा वेळी त्यांनी पुत्रप्रेम बाजूला ठेवलं पाहिजे जर सुखात राहायचं असेल तर. पुत्रप्रेम बाजूलाच ठेवायला लागतं असं नाही, त्याला एक मर्यादा घातली पाहिजे. हम्म. आई ही आईच्या ठिकाणी आहे, बायको ही बायकोच्या ठिकाणी आहे, आणि माझं कर्तव्य दोघांच्या दृष्टीने काय काय आहे ते मी मनातल्या मनात डिफाईन केलेलं आहे. मग वादाचा मुद्दा उठतोच कुठे? अगदी एकदम बरोबर बोललात. कारण की काय होतं की आता माझ्या मित्रांच्या मैत्रिणीच्या बाबतीत पण असंच घडलं की तिचा जो हे होता बॉयफ्रेंड, तर त्याच्या आईला ती मुलगी नको होती. तर त्याच्या आईच्या हे होका म्हणजे नकारासाठी आईच्या प्रेमापोटी पण त्यांनी होतं त्यांचं. तर फक्त आईला नकार होता आणि आईच्या प्रेमापोटी तर त्यांनी इतके दिवसाचं प्रेम सोडून दिलं. त्याच्यात आपण दोन्ही बाजूनी विचार केला पाहिजे की ती आई तसं का म्हणतेय. या मुलीशी तू लग्न करू नकोस असं तिला काय इंट्युशन झालाय का? तिने खरंच तिच्यात काय असे दुर्गुण बघितलेत की आपल्या मुलाला ते सहन होण्यासारखे नाहीयेत? याचाही विचार केला पाहिजे. ती आई काही उगीच मजा म्हणून असं म्हणत नसते किंवा शत्रुत्व पत्करायला म्हणत नसते. आता तशाही एक गोष्टी असतात की त्या सिनेमात वगैरे दाखवतात तसं की तुझं लग्न श्रीमंत घराण्यातल्या मुलीशीच झालं पाहिजे आणि तुला इतकी इतकी इस्टेट मिळाली पाहिजे, असा जर उद्देश असेल तर तो टोटली चुकीचा आहे. त्या मुलांनी त्या स्वतःच्या प्रेमाकडेच लक्ष द्यायला पाहिजे. पण असा उद्देश नसेल आणि आईला खरंच वाटत असेल की ही मुलगी पबमध्ये जाते, ही मुलगी सिगरेट ओढते, आपल्या मुलाला हे सहन होणार आहे का? आपला मुलगा अशा संस्कृतीत वाढलाय का? अशा करता जर ती आई त्याला विरोध करत असेल तर त्या मुलांनी सारासार विवेक वापरला पाहिजे ना. तिचा प्रॉब्लेम असा होता की यांनी माझी साईडच ठेवली नाही, म्हणजे यांनी माझ्यासाठी स्टँड नाही घेतला, म्हणजे यांनी माझ्याबद्दल आई बोलला नाही, म्हणजे चांगल्या गोष्टी चांगल्या म्हणजे युजली तो बोललाच नाही की माझं तिच्यावरती प्रेम आहे, कन्फ्रंट नाही केलं आई पुढे. तर तिचं तसं होतं. पण म्हणजे ही अपेक्षा त्या मुलींनी का ठेवावी की आपला वकील म्हणून या मुलांनी काम करावं, अशी अपेक्षा कशाला ठेवायची? तिला स्वतःला मतं मांडायचा अधिकार आहे, ती बोलू शकली असती ना. मुलाला म्हणजे आपल्या नवऱ्याला मध्ये कशाला घालायचं? बरोबर. ते आजकाल मी पाहिले खूप जणांना की बरेच लोक गावाकडून इकडे म्हणजे शहरामध्ये फक्त बायकोचं ना आईचं पटत नाही म्हणून येतात. तेच घरात बसून वाद मिटवण्याचा कुणीच प्रयत्न करत नाहीये, सरळ दूर होत आहेत. हे खरं चुकीचं आहे, कारण वेगळं होणं हा शेवटचा पर्याय असला पाहिजे. तुमचे सगळे उपाय करून थकले, आता काही उपाय नाही, तर मग वेगळे व्हा ना तुम्ही. तर आधी काय उपाय केले पाहिजेत घरात? आधी उपाय सगळे त्यांचे घरून करून झालेले असतात. तर मी आता असं म्हणेन की तुमचं कुठे चुकताय, तुमच्यात काय क्षमता आहेत आणि तुम्ही काय करू शकता याची जाणीव करून घेण्यासाठी तरी त्यांनी निदान काउन्सिलरकडे गेलं पाहिजे. काउन्सिलरचं हे कामच आहे की तुमच्या मध्ये हे करायची क्षमता आहे, ती क्षमता जागृत करणं, तुम्ही हे करू शकता असं दाखवून देणं, आणि तुम्ही हे करणार आहात का हे करणार आहात असे 2-3 पर्याय त्याच्या समोर ठेवणं. बरोबर. हे जर त्यांना पर्याय माहिती झाले, ते वेळीच जर काउन्सिलरकडे गेले तर त्यांना स्वतःलाच निर्णय घेणं सोपं जाईल. तुम्ही काउन्सिलिंग करताना तुम्हाला कसं लक्षात येतं की चूक कोणाची आहे, म्हणजे कुणामुळे घडते? काउन्सिलरनी कधी चूक कोण आहे आणि बरोबर कोण आहे हे जज करायचं नसतं. ही इज नॉट अ जज. पण तुम्हाला कसं कळून जातं की काय प्रॉब्लेम चालू आहे? कारण तसं जर जज केलं गेलं तर ती माझी वैयक्तिक ओपिनियन्स असतील ना, ती त्या मुलाची किंवा त्या व्यक्तीची ओपिनियन्स ती नसतील. त्यामुळे मी कधीच जज करत नाही असं. तू आज ज्या स्थितीत आहेस त्या स्थितीतून जास्त चांगल्या मानसिक स्थितीत तू कसा पोचशील याचा मार्ग मी तुला दाखवणार आहे, आणि ते सगळं तूच करायचं आहेस, मी काही करणार नाही त्यातलं. तू जर केलं नाहीस तर तुला काहीतरी होमवर्क देऊन मी ते तुला कसं करता येईल हा मार्ग फक्त सुलभ करून देणार आहे. आणि तुम्ही त्यांना काही असे म्हणजे जसे होमवर्क काही देता का डेली की ह्या गोष्टी करू नका, ह्या गोष्टी करा असं? डेली असं नाही म्हणता येत, पण वागणुकीत बदल घडवून आणण्याकरता मी काही काही सोप्या युक्त्या सांगतो.
हा. की अर्थात त्या करायच्या का नाही हे सर्वस्वी त्या त्यांचा भाग आहे. क्लायंटवरती अवलंबून असतं. हम्म. मी त्यांना अशा म्हणजे काय आहे, काउन्सिलरचं काम काय असतं, की समजा एखादा माणूस आहे, त्याला त्याचे प्लस पॉईंट्स काय आहेत आणि मायनस पॉईंट्स काय आहेत, हम्म. हे जर तुम्हाला माहीत झालं, तर प्लस पॉईंट्सचा प्रभावीपणे कसा उपयोग करावा आणि मायनस पॉईंट्स पासून सावध राहून नुकसान कसं टाळावं, हे काउन्सिलर त्याला सांगत असतो. हम्म. आणि ते जर तितके इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करत नसतील घरामध्ये किंवा ते तसं वागत नसतील, तर मग तो तुमच्या काउन्सिलिंगचा त्यांच्यावरती काहीच हे होणार नाही. हा, म्हणजे ते कशा करता आले होते काउन्सिलरकडे, या उद्देशाकडेच त्यांनी दुर्लक्ष केलंय असं म्हणावं लागेल. हम्म. आपण आत्ता ज्या स्थितीत आहोत त्याहून बेटर स्थितीत पोहोचण्याकरता तू जर काउन्सिलरकडे आला आहेस, तर काउन्सिलरने तुला काही उपाय जर सांगितले असतील तर ते निदान ट्राय करणं तरी तुझं काम आहे. याच्यामध्ये तेच की सासू आणि सून याच्यामध्ये एक मेजर प्रॉब्लेम हा एज गॅप, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, तो एज गॅपच सासू कधी समजूनच घ्यायला तयार नसते. मी एज गॅप असं नाही म्हणणार, कारण मी कितीतरी अत्याधुनिक सासवा बघितलेल्या आहेत की ज्यांच्या सुना साडी नेसतात, कुंकू लावतात, पण त्या सासवा मात्र फ्रॉक घालून क्लब मध्ये जातात आणि सिगरेट ओढतात. अच्छा. त्यामुळे हा एजचा प्रश्न नाहीये, हा तुम्ही काय दुसऱ्यापासून काय अपेक्षा धरता याचा प्रश्न आहे. आता जर त्या सासूनी सुनेला सांगितलं की तू पण मिनीस्कर्ट घाल आणि चल माझ्या बरोबर, तर ती सून तयारच होणार नाही. याच्यात ती सासू चुकते का सून चुकतेय हे जज करायचा अधिकार मला तरी नाहीये. म्हणजे थोडक्यात जर जज व्हायला गेलं तर मग एकाचीच बाजू कुणाला पकडून एक जण विलन बनू शकतो. हा, ते जजमेंट जे असतं ना, ते काउन्सिलरचं वैयक्तिक मत असतं. ते वैयक्तिक मत मी दुसऱ्यावरती लादावं असा मला कुठलाही अधिकार नाही. आणि तुम्ही काउन्सिलिंग म्हणजे करताना ती प्रोसेस कशी असते, म्हणजे पूर्ण प्रोसेस अशी असते, मी पहिल्यांदा केस हिस्ट्री समजावून घेतो आणि मग शक्य होईल तितकं त्या व्यक्तीला बोलकं करतो. म्हणजे कित्येक वेळा पहिल्या इंटरव्ह्यू नंतर केवळ अजून एक इंटरव्ह्यू सफिशियंट होतो. असंच खरं म्हणजे व्हायला पाहिजे, पण दुर्दैवाने तसं होत नाही, कारण लोक ओपन अपच होत नाहीत. त्यांना भीती असते जज करतील म्हणून, जज करतील अशी भीती असते. आणि दुसरं एक असं वाटत असतं की माझी स्वतःची सिक्रेट्स आहेत, ही मी या त्रयस्थ व्यक्तीला का सांगू. आणि अजून तिसरं कारण म्हणजे बऱ्याच लोकांचा असा ग्रह असतो की ही परिस्थिती हँडल करायला मी समर्थ आहे, मला बाहेरच्या कोणाचीही गरज नाहीये. पण तसं जर असतं तर परिस्थिती विकोपाला गेली नसती. म्हणून मी तर असं सांगेन की जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकर प्रोफेशनल माणसाची तुम्ही मदत घ्या. भले त्याला तुम्ही फी देऊन पैसे गेले तरी चालतील, पण तुमच्या आयुष्याचा नाश होण्यापेक्षा, तुमच्या तब्येतीचा नाश होण्यापेक्षा, तुमचं मानसिक स्थैर्य जाण्यापेक्षा ते फी भरलेली परवडली. आणि मग तुम्ही ज्यावेळेस एक इंटरव्ह्यू मध्ये त्यांना ओपन अप करून घेता, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना कसे सल्ला देता वगैरे? त्याला मी एक प्रत्येक अर्थात हे जनरलायझेशन नाही करता येणार, पण एक थोडक्यात असं सांगेन की यानंतरचं आपलं उद्दिष्ट काय असणार आहे हे दुसऱ्या भेटीमध्ये आमचं ठरतं. की आपण जे एकमेकांना भेटणार आहोत ते कशा करता भेटणार आहोत. केवळ गप्पा मारण्याकरता नाही भेटणार आपण. तू मला फी देणार आहेस, ती कशा करता देणार आहेस, तर त्याच्याकरता आपण उद्दिष्ट ठरवूया. अशी उद्दिष्ट ठरवली जातात आणि मग ती उद्दिष्ट साध्य करण्याकरता काय केलं पाहिजे हे तोच मला विचारतो. हे त्यांनी विचारणं अपेक्षित आहे. मी माझ्याकडे वेगवेगळे पर्याय असतात, मी त्याला योग्य तो पर्याय किंवा त्याच्या स्वभावाला अनुसरून जो त्याला योग्य असेल असं मला वाटतं असा पर्याय मी त्याला सांगतो. तुमच्याकडे असं कोणी आलंय का की सासू सुना म्हणजे त्याच्या आईचं आणि त्याच्या बायकोचं जमत नाहीये? एवढंच काय, याच्याहून पलीकडचं माझ्याकडे आलेलं आहे. मुलगी आणि आई यांचं जमत नाही. मुलगी आणि आई? आई, हो. अरे बापरे. म्हणजे एक तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एक उच्च शिक्षित मुलगी, साधारण 40-42 वर्षाची, IT प्रोफेशनल, भरपूर पगार. आईने तिचं लग्न IT प्रोफेशनलशीच करून दिलं. नवऱ्याला अमेरिकेत नोकरी लागली, ते दोघंही अमेरिकेला गेले आणि मग तिथे त्यांचं काहीतरी बिनसलं. मग त्यानंतर ती मुलगी परत आली एकटी आणि आईसोबत राहायला लागली. आणि तिचं मानसिक
संतुलन इतकं ढळलं की ती रोज आईला मारायला लागली. बापरे. आईला म्हणायचे की तू मला पैसे दिलेस, शिकवलंस, पण जगात वावरायचं कसं याचं ज्ञान तू मला दिलं नाहीस, याला तू जबाबदार आहेस. आता बोला. मग तुम्ही त्याला कसं काउन्सिलिंग केलं, म्हणजे काय त्यांना सांगितलं? ती मुलगी माझ्याकडे यायला तयार नव्हती. तिची आईच फक्त माझ्याकडे यायची. मग अशी सांगितलं तसं, यातून म्हटलं तुम्हाला बेटर स्थितीत मी नक्की नेईन, परंतु ती 100% स्थिती नसेल चांगली. तुम्हाला जे वाटतंय की माझ्या मुलीने मला आल्यानंतर धावत धावत येऊन आई म्हणून मिठी मारावी, गळ्यात पडावं, तशी मी गॅरंटी काही देत नाहीये. त्यांचे संबंध पुढे सुधारले. त्यांनी खरोखरीच ती मुलगी आईच्या खांद्यावर हात ठेवू नये असा एक फोटो पण मला पाठवला होता. त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. पण म्हटलं आधी ही मुलगी या स्टेजला कशी गेलीच कशी? हे खूप वर्स्ट केस सिनेरिओ आहे की आईचं आणि मुलीचं जुळत नाहीये. असं जुळत नाहीये तर मग तुम्ही म्हणजे ज्याला आपण कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणतो, तर सासूशी जुळत नाहीये याच्यात काय आश्चर्य? तिचं ज्या मुलीचं आपल्या स्वतःच्या आईशी जुळत नाही. आता मी मोस्ट ऑफ द केसेस मध्ये विचारतो, काय ग तू सासू अशी करते तशी करते तू सांगतेस, पण तुझी आई आणि तू यांचा एकदम मैत्री आहे का? तर बऱ्याचशा मुलीला नकारार्थी उत्तर देतात. आई पण माझ्यासारख्या चुकाच काढत असते हो. बरोबर. म्हणजे जेव्हा जेव्हा दोन व्यक्ती वेगळ्या असतात ना, तेव्हा त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात, त्यांची जडणघडण वेगळी असते, आणि मग आपल्यासारखंच यांनी वागावं अशी अपेक्षा धरणं चुकीचं ठरतं. पण याच्यामध्ये तेच होतं ना की एक व्यक्ती एक वेगळ्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून येतो, एक व्यक्ती ऑलरेडी एका फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये असतो, तो व्यक्ती यांच्या फॅमिलीमध्ये येतो आणि त्याच्यावर जो इतकी वर्ष झालेला फॅमिली बॅकग्राऊंडचे जे काही संस्कार असतात ते इथल्या घरामध्ये त्याला अनफिट व्हायला लागतात आणि ती तफावत होते. तर हीच तफावत आपल्याला आज इथे लोकांना सांगायचं की कसं तुम्हाला मगाशी म्हटलं तेच उदाहरण, कॉमन मिनिमम प्रोग्राम. आपल्याला असं वाटतंय की या रस्त्यावरती कॉन्क्रिटीकरण करावं, पण आपल्या दुसऱ्या कॉर्पोरेटरला वाटत नाहीये. मग दोघांनी मिळून बसून त्यातून पर्याय काढला पाहिजे. अरे कॉन्क्रिटीकरण नको, पण निदान डांबर तरी टाकून घेऊ. असे काही काही उपाय करायला लागतात. आता समजा सासू आणि सुनेचं कुठल्या तरी, म्हणजे आता त्याला पर्टिक्युलर एक्झाम्पल्स आपल्याला घ्यावी लागतील की ज्याला आपण डिटेलिंग म्हणतो. समजा तिला वाटतंय की सुनेला वाटतंय की जुनी पितळ्याची भांडी घरातली आहेत ती सगळी काढून टाकावी. सासू म्हणते अगं ती माझ्या सासूपासून आलेली आहेत, ती पितळ्याची भांडी कशाला काढायची? त्याच्यात त्या दोघींनी विचार केला पाहिजे की खरंच पितळ्याची भांडी ठेवणं प्रॅक्टिकल आहे का? सुनेने असा प्रयत्न केला पाहिजे की सासूला समजावायचं की तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे, पण तुमची भावना आहे म्हणून आपण त्यातलं एक भांडं ठेवू, बाकीची भांडी टाकून देऊ आणि नंतर आपण मायक्रोवेव्ह मध्ये जी चालू शकतील ती भांडी घेऊ. असे काहीतरी प्रॅक्टिकल पर्याय काढायला लागतात. कारण शेवटी वादविवाद किंवा मतभेद जे होतात हे प्रॅक्टिकल गोष्टींमुळेच होत असतात. बरोबर. त्याला असे प्रॅक्टिकल सोल्युशन्स काढत गेली की ते मतभेद पण कमी होतात. आणि त्याच्या मागे जी बॅकग्राऊंड निर्माण झालेली असते की ही माझं काहीच ऐकत नाही, किंवा सुनेला वाटतं असतं की ही सगळे जुन्या काळातलेच सल्ले देते, तेही कमी कमी व्हायला लागतं. आणि असं सोल्युशन तुम्हाला प्रत्येकच प्रॉब्लेम मध्ये काढता येतं जर तुम्ही स्वतः थोडासा बदल करून घ्यायला तयार असाल तर. अगदी बरोबर. मग याच्यामध्ये ते सासू सून हे ज्यावेळेस म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्राम तुम्ही खूप चांगलं सांगितलं की एका जागी बसून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम काढायचा आणि ते इम्प्लिमेंट करायचं. पण ज्या वेळेस एखाद्या मुलीला सासूचं काही पटत नाही, युजली नवऱ्याचा असो सासऱ्याचा असो कुणाचाही असो, ज्यावेळेस ते पटत नाही ती पहिला फोन कॉल करते ती तिच्या आईला, आणि तिथे सगळ्यात जास्त तिच्या आईचा रोल जास्त प्ले होऊ शकतो. बरोबर आहे. तर ते तुम्ही त्यासाठी काय सांगाल की मुलीच्या आईला तुम्ही म्हणजे कसं तिने रिस्पॉन्स केला पाहिजे, काय सांगितलं पाहिजे? त्या मुलीच्या आईने माझ्या मते मुलीच्या संसारात हस्तक्षेप अत्यंत कमीत कमी ठेवला पाहिजे. ती आपली मुलगी आहे, तिला कधीही आपल्या घराचे दरवाजे उघडे आहेत हे जरी खरं असलं तरी तिने तिच्या सासरी राहायला पाहिजे हे पण तितकंच खरं आहे. तुम्ही जर तिला तिथे काही तुझं थोडंसं जरी वाकडं झालं ना तरी घरी परत ये, परत त्या मूर्खाचं तोंड बघू नको असं तिने सांगता पक्कावा नाहीये. तुम्ही तिचं लग्न करून जेव्हा तुम्ही तिला सासरी पाठवता तेव्हा ती वेगळ्या घरात राहणार आहे, तिथले संस्कार वेगळे असणार आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बरोबर. आणि जोपर्यंत आपण भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृतीत राहतो आहोत तोपर्यंत त्याच्यात थोडंसं पुरुषाचा
वरचष्मा राहणार आहे हेही तुम्हाला माहिती आहे. त्याच्यात आमूलाग्र फरक करायची किंवा आय एम गोइंग टू चेंज द सिस्टीम असं म्हणणे इतकी तुमच्यात ताकद आहे का याचा विचार करा. आजकाल बरेच म्हणजे संसार मोडलेत ते फक्त मुलीच्या आईच्या हस्तक्षेपामुळे, असं एक मी न्यूज वाचली होती. म्हणजे ती खरी असेल खोटी असेल मला माहित नाही, पण हे टाळता येऊ शकतं हे मात्र नक्की. हे टाळता असं येतं की मुलीनीच आईला सांगायला पाहिजे की आई माझं मी बघून घेईन, तू तुझ्या आणि बाबांच्या संसारात जे काय आहे ते तुझं तू बघ. बरोबर. मला जर काही फिजिकल अब्यूज जर झाला या घरी तरच फक्त मी तुझी मदत घेईन. बरोबर. हे समजायला पाहिजे. हे समजायला पाहिजे. अगदी बरोबर. पण काही काही मुली वडिलांशी पण कनेक्टेड असतात, पण फक्त आईच का? आई वडिलांनी मिळून तसं सांगायला पाहिजे, असं काय वाटतं तुम्हाला? कारण की लग्न झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं की आई त्या मुलीचे कान भरत असते की तुझ्या सासूने असं वागायला हवं होतं, असं वागायला नको होतं, आणि वडिलांची मात्र याच्यात काहीच भूमिका नसते. ते आपल्या बायकोला उलट सांगत असतात, अगं तू कशाला त्यांच्या फंदात पडतेस, तिचा संसार आहे, तिचं ती बघून घेईल. मी तरी अशा केसेस फार पाहिल्या नाहीयेत की ज्याच्यात मुलीचे कान भरण्यात वडिलांचा पण हातभार आहे. अशा केसेस जनरली नसतात. कारण की ती पुरुषांची मेंटॅलिटीच नाहीये तशी. पुरुषांना हे माहित असतं ना की तिचं घर वेगळं आहे, तिचा संसार वेगळा आहे, तिचे इन्कमचे सोर्सेस ते वेगळे आहेत. त्यामुळे तिला जे काही इन्कम होत आहे त्या घराला त्याच्यात ती भागवण्याला सक्षम आहे का नाही एवढ्या पुरतं बघावं. अगदी बरोबर. त्याच्यावरून एक आठवलं मला की एक कॉन्फ्लिक्ट असा होता की एक अत्यंत सरळ मार्गी मुलगा होता आणि त्याचं एका करप्ट अधिकाऱ्याच्या मुलीशी लग्न झालं होतं. तर ती सारखी तुलना करायची, अहो आपल्याकडे हे नाही ते नाही ते नाही. त्यांनी म्हटलं की तुला काय काय जे हवंय ना त्याची टोटल कर. तिने त्याची टोटल केली. ती जवळजवळ 1 करोड रुपयापर्यंत तिच्या अपेक्षा होत्या. ती म्हणली की हे आपल्या घरात हवं, माझ्या बाबांच्याकडे आहे. तो म्हणला, बाई ग माझा पगार हा 40,000 रुपये आहे आणि हे 1 करोड रुपयाचं आणायचं म्हणजे आणि ते EMI वरती आणायचं, तर माझ्या पगारातला किती हप्ता जाईल तू कॅल्क्युलेट कर. मग उरलेल्या पगारात आपल्याला अन्नधान्य तरी आणता येईल का? ते करायला ती तयार नव्हती. कारण तिने बघितलेलं होतं की वडिलांच्या कपाट उघडलं की त्यातून पैशाच्या नोटा खाली पडायच्या. त्याच्यात असे पण वाद व्हायला लागले, अरे तू अशी का नाही नोकरी पकडत, एखाद्या परचेस ऑफिसर वगैरे हो ना एखाद्या कंपनीत, तिथे भरपूर पैसे मिळतात, वर कमाई असते, त्यात काय वाईट आहे. याला आपण म्हणतो की कॉन्फ्लिक्ट ऑफ व्हॅल्यूज. तिची मूल्य आणि त्या मुलाची मूल्य होती ती वेगळी होती. अगदी बरोबर. त्याच्यामध्ये आयदर मुलाला तरी तिच्याप्रमाणे बदलायला पाहिजे किंवा तिने तरी मुलाच्या मूल्यांचा स्वीकार करायला पाहिजे. बरोबर. हे तिच्या फॅमिली बॅकग्राऊंड कडून आलेले मूल्य आहेत. करेक्ट. म्हणजे इव्हन मी एक असा ऑफिसर पण पाहिलेला आहे की ज्याला लोक सांगत होते, अरे तू कशाला लाच घेतोस. तो म्हणला, साधी गोष्ट आहे, मी जर घेतली नाही तर माझा कलिक ती लाच घेणारच आहे, मग मीच घेतलेली काय वाईट. अरे बापरे. याच्यामधून म्हणजे आपली मुलगी म्हणजे मी पण असं एका ठिकाणी वाचलं होतं, एकाच काउन्सिलरचा लेख होता तो, की मुलगी ही नेहमी ज्यावेळेस मुलगा बघते ती आपल्या वडिलांशीच कम्पेअर करत असते. हे खरं आहे का? म्हणजे हे थोड्या प्रमाणात खरं आहे. म्हणजे मी असं म्हणेन की अशा दृष्टीने खरं आहे की वडिलांमध्ये हे नाही, ते पण त्या मुलात असावं अशी तिची अपेक्षा असते. माझे वडील डॅशिंग नाहीत पण माझा नवरा मात्र डॅशिंग असला पाहिजे, पण माझे वडील धोरणी आहेत, काटकसरी आहेत, तसाही माझा नवरा असला पाहिजे. म्हणजे वडिलांमधले सगळे गुण तर असलेच पाहिजेत, किंवा ऍडिशनल वडिलांमध्ये जे नाहीत ते गुण पण त्याच्यात असले पाहिजेत. अर्थात ते चांगलंच आहे, कारण सर्व गुण संपन्न तो मुलगा असावा, दुर्गुणी नसावा, ही अपेक्षा केव्हाही चांगलीच आहे. बरोबर बरोबर. आणि मुलं आता हे झालं मुलींसाठी तर एक ठीक आहे की आपल्या वडिलांसारखा मुलगा असावा, पण मुलांनी कसं मुलगी बघितलं पाहिजे, त्याच्यात काय त्यांनी शोधलं पाहिजे? आता खरं सांगायचं झालं तर मुलाला मुलीमध्ये आणि मुलीला मुलामध्ये आकर्षण वाटायचे जे पॉइंट्स आहेत ते बरेच वेगळे वेगळे आहेत. म्हणजे आपण हिस्टॉरिकली जर बघितलं किंवा प्री हिस्टॉरिकली तरी पुरुषाची किंवा नराची प्रतिमा ही प्रोटेक्टर आणि प्रोव्हायडर अशी आलेली आहे सतत. तो
फिमेलचं प्रोटेक्शन करतो आणि तिला खाद्यपदार्थ किंवा जे काय लागतं त्या गोष्टी पुरवतो. अशी ही नराची प्रतिमा फार अनादी कालापासून, जेव्हा केव्हमॅन होता, गुहेत राहायची माणसं, तेव्हा हीच प्रतिमा होती आणि तीच प्रतिमा अजून आलेली आहे. आणि ॲज अगेन्स्ट पुरुषाच्या मनात स्त्रीबद्दल काय भावना असते, की ही माझा वंश वाढवायला समर्थ आहे का नाही, ही या ॲनिमल इन्स्टिंक्ट्स आहेत, या आपल्या जीन्समध्येच आलेल्या असतात. तर अशा तऱ्हेच्या स्त्रीचा तो शोध घेत असतो, की आपला वंश वाढवायला जी सक्षम असणार आहे, त्या दृष्टीने तिचं शरीर आहे का नाही, तिची वागण्याची पद्धत आहे का नाही, हे तो बघत असतो. आणि याचं पुढे पुढे रूपांतर होत आता आजची पिढी जी आहे ही हा बेसिस धरूनच वागत आहे, फक्त त्याला त्यांनी वेगळं संस्करण दिलेलं आहे. अगदी बरोबर. म्हणजे मुलाच्या मुलीकडे किंवा आपल्या होणाऱ्या बायकोकडे बघायच्या आणि अपेक्षा या अशा दृष्टिकोनातून डेव्हलप झालेल्या असतात, आणि मुलीच्या या दृष्टिकोनातून डेव्हलप झालेल्या असतात, की हा माझं संरक्षण करणार आहे आणि हा मला लागणाऱ्या वस्तू पुरवणार आहे. म्हणजे आपण कितीही जरी योगाच्या मॉडर्निस्ट गेलो, की कितीही मॉडर्न झालो, तरी जे आपले इन्स्टिंक्ट आहेत, जे की आपले मूळ रूट्स आहेत, ते आपले जे जुन्या काळातले जे ती रूट्स आहेत, पण त्याच्यावरती गेल्या अनेक पिढ्या आपण संस्कार करत आलेले आहोत. आपली जी संस्कृती डेव्हलप होत गेलेली आहे ती त्याच्याचमुळे होत गेलेली आहे ना. त्या संस्कारांचा परिणाम म्हणून आता आपण एकाच स्त्रीशी विवाह करतो, किंवा बलाढ्य मुलगा असेल किंवा बलाढ्य पुरुष असेल तर तो बाकीच्यांना मारून टाकत नाही आणि या ज्या सगळ्या बायका आहेत त्या माझ्याच असं म्हणायला लागत नाही तो. हा संस्काराचा परिणाम. मग ते हळूहळू आलेले संस्कार, ते त्याला आता जे आपण सध्याच्या स्थितीमध्ये आहे, तर ते इव्हॉल्युएशन आहे. येस. म्हणजे ते ज्याला आपण ॲक्वायर्ड इव्होल्युशन असं म्हणू, ते गुण आपण आत्मसात केले आहेत. कधी ते पटले म्हणून केले, कधी ते लादले गेले म्हणून केले, पण ते केलेले आहेत. ऑब्व्हियसली जे लादले गेले ते काळांतराने ते कमी झाले. पण काही लोकांना ते पटायला पण लागले. अच्छा. पत्नीत्व हे पूर्वी नव्हतं, पण ते लोकांना पटायला लागल्यामुळे लोकांनी ते अंगीकारलेलं आहे. सुरुवातीला ते लादावं लागलं. बरोबर. हे खूप चांगला मुद्दा बोललात, की ते लादलं गेलं आणि ते आता कमी होत आहे. याच्या मागे पण कशी प्रोसेस झाली, काय सांगता येईल का? म्हणजे तो हा तर्कच आहे, म्हणजे सांगता येईल, काही पुरावा आहे असं म्हणता येणार नाही. पण आजकाल पण काही असे लोक आहेत जे की एकपत्नीत्व नाही आहेत, म्हणजे ते 2-3 बायका करतात, लग्न करतात. पण त्यांची मेंटॅलिटी काय तीही जाणून घेतली पाहिजे आपण, ते का करतात असं, आणि त्या बायका त्यांच्याबरोबर राहायला का तयार होतात. त्या बायकांना सिरियसली असं वाटत असतं की आपल्याला याच्या वाचून कोणी तर आता नाहीये दुसरा. मग याच्या मागचं एकमेव कारण, इंडिपेंडेंट जर वुमेन असेल तर तिला हे पटणार नाही, कधीच पटणार नाही. ती जर स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, भावनिकदृष्ट्या सक्षम असेल, तर ती असं कधीच सहन करणार नाही ना. ती स्त्री ज्यावेळेस डिपेंड असते. आता अमेरिकेतल्या सारख्या ठिकाणी असे अनेक कल्ट्स पण निर्माण झालेले आहेत, की ज्याच्यात लोक एकत्र राहतात आणि राहून बघायचं एकत्र, हा त्यांचा उद्देश असतो. आणि त्याच्यावरती काही काही पुस्तकं पण मी वाचलेली आहेत. नुसतं सेक्स हे त्याच्यात रिझन नसतं. एकत्र राहायचं, मी एकाच बाई बरोबर किंवा एकाच मुली बरोबर जन्मभर का राहायचं, याच्या मागे जी एक बंडखोर भावना असते ती त्यांच्यात निर्माण झालेली असते. राहून तर बघू, 2-4 पुरुष, 2-4 बायका, किंवा 50 पुरुष, 50 बायका, 100 बायका, त्याच्यात पुरुष आणि बायका यांच्या संख्या एकच असते असंही नाही, बदलती संख्या पण असते. ते राहून बघतात, त्यांना मग सगळ्यात शेवटी सगळे ही नाटकं करून झाली की असं लक्षात येतं की अरे एकपत्नीत्व हेच सगळ्यात चांगलं होतं आणि त्याच स्थितीमध्ये आपण सुखी होतो. आपल्या पूर्वजांनी ही सगळी नाटकं करून बघितलेली असणार आहेत आणि त्यानंतरच ते या ओपिनियनला आले की एका माणसाला एक बायको असावी आणि एका बायकोला एकच नवरा असावा. अगदी बरोबर बोलला. आणि त्याच्यामध्ये तेच आहे की वेस्टर्न मध्ये हे कॉन्फ्लिक्टच नाही आहेत, सासू सून. नाही, असं नका समजू तुम्ही. अच्छा, असं नाही, कॉन्फ्लिक्ट्स आहेत. अच्छा. फक्त आपल्या इतकंच ते, म्हणजे आपल्या इतके विकोपाला जाऊ देत नाही तेवढंच. थोडं आपल्याला पटत नाहीसं झालं की ते बाहेर पडतात. किंबहुना मी तर असं म्हणेन की तो मुलगा किंवा मुलगी ही वयाच्या 14-15व्या वर्षापासूनच आपल्या वडिलांपासून किंवा आईपासून आपल्याला कसं विभक्त होता येईल याचाच विचार करत असतात.
कारण आई वडिलांच्या नजरेखाली त्यांना ते काय चाळे करायचे असतात, डेटिंग करणं, दुसऱ्याच्या घरी जाऊन राहणं, दुसऱ्यांना आपल्याकडे आणणं, ड्रग्ज आणि दारूच्या पार्ट्या करणं, हे आई वडिलांसमोर करणं शक्य नसतं. ही रिझन जरी वेगळी असली तरी आपण वेगळं व्हावं हे त्यांना 14-15व्या वर्षापासूनच त्यांच्या संस्कृतीत त्यांच्यावरती बिंबवलेलं गेलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलेलं पण आहे. त्यामुळे पुढे जाऊन ती प्रत्येक व्यक्ती इंडिपेंडंटच बनलेली असते. त्यामुळे सासूचं ऐकावं का नाही हा त्यांचा ऐच्छिक भाग असतो. आपल्यासारखं ते त्यांच्यावर लादलं गेलेलं नसतं. याच्याशीच रिलेटेड मी विचार की बाहेरच्या देशामध्ये लव्ह मॅरेज सक्सेसफुल होतात त्याचं कारण असतं की ते इंडिव्हिज्युअल राहतात किंवा न्यूक्लिअर राहतात आणि आपल्या इथे लव्ह मॅरेज सक्सेसफुल न होण्याचं कारण पण फॅमिली. आता म्हणजे परवाच एक मी इंटरव्ह्यू बघत होतो त्याच्यात पण असंच होतं की आपल्या इकडे लव्ह मॅरेज सक्सेसफुल न होण्याचं कारण म्हणजे फॅमिलीज आहेत. हा म्हणजे त्यांना लव्ह मध्ये जे अपेक्षित असतं ते फॅमिलीमध्ये राहून करता येत नाही. हेच एकमेव रिझन आहे का? म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ना की त्यांना करता येत नाहीत. त्यांची लाईफस्टाईल जी असते ती फॅमिली त्याला कधीच मान्यता देणार नाही अशी बनवायची असते त्यांना. काहींची तर बनलेली पण असते. आणि याच्या मागे आता समजा खूप प्रयत्नातून लव्ह मॅरेज झाले फॅमिलीला कन्व्हिन्स करून वगैरे आणि ज्यावेळेस ते झालं त्याच्यानंतर फॅमिली पण त्यांना दुरावा देणे किंवा खालून पाडून बोलणे हे पण जनरली असं करत नाहीत. फॅमिलीने जर त्यांनी आधी पटवून दिलं असलं की हिच्याशीच माझं लग्न होणं कसं गरजेचं आहे आणि कसं योग्य आहे, हिच्याशीच किंवा याच्याशीच, आणि ते फॅमिलीला जर पटलं असलं आणि त्यांनी जर ते ऍक्सेप्ट केलेलं असलं तर मागणं ते जनरली त्रास देत नाहीत. मागणं ते असं म्हणतात की आता बघ आम्ही तुला तेव्हा सांगत होतो, आता तुझं पटत नाहीये ना, आता त्याला तू त्याची जबाबदारी मात्र तू घ्यायचीस, ते मात्र आमच्यावर टाकू नकोस. हे पटवून कसं घ्यायचं का घ्यायचं नाही, एकत्र राहायचं का विभक्त व्हायचं हे तुझं तू ठरवायचंस, त्यात आम्हाला मध्ये ओढू नकोस असं ते सांगतात सगळे. या गोष्टीमुळे मुलाला स्ट्रेस येतो आणि मुलगा वेगळं होतो. याच्यामुळे नाही स्ट्रेस होत. मुलाला वेगळं व्हायचंच असतं. त्यात आई वडिलांनी तू एकत्र राहू नको असं सांगितल्यामुळे, राहू नको असं आई वडील सांगत नाहीत, पण तुझा तू निर्णय घ्यायला सक्षम आहेस असं सांगतात. त्यामुळे त्याला वाटतं की आपण करतोय ते बरोबर आहे आणि आपल्या सुखाच्या दृष्टीने ते बरोबरच आपण करतोय. त्यात आई वडिलांचा आपल्याला जन्मभर काही पाठिंबाही मिळणार नाही आणि विरोधी होणार नाही. आणि पण ज्यावेळेस काय होतं ना, प्रत्येक वेळी ज्यावेळेस मुलगा आई वडिलांकडे काहीतरी समस्या घेऊन जातो नात्यातल्या, त्यावेळेस त्याला आई वडील सोल्युशन नाही तर प्रत्येक वेळी तेच बोलतात की तू केलंस तू बघ, तू केलंस तू बघ. याच्यामुळे त्याला त्याचं नातं अजून जास्त खराब होऊ शकतं. याचं कारण अपेक्षा आहे, परत हेच कारण आहे की सुरुवातीला जेव्हा तो इंडिपेंडंट झालेला असतो तेव्हा त्यांनी अशी अपेक्षा धरलेली असते का की आपल्या आई वडिलांचा आपल्याला पाठिंबा सतत मिळत राहावा. ही जर अपेक्षा असेल तर तो त्या आई वडिलांकडे जात राहणार आणि त्यांना म्हणत राहणार की मला सपोर्ट करा. पण तो जर इंडिपेंडेंटली वेगळा झाला असेल की माझा निर्णय हा माझा निर्णय आहे आणि त्याचे जे काय बरे वाईट परिणाम होतील ते भोगायला मी तयार आहे, तर तो आई वडिलांना मध्ये घेतच नाही. फार तर त्यांचा सल्ला विचारेल, मी करतो हे बरोबर आहे ना बाबा. बाबा त्यांच्या जजमेंटनुसार जे काय असेल ते सांगतील, हो बाबा बरोबर आहे किंवा चूक आहे, पण निर्णय शेवटी त्या मुलालाच घ्यायचा आहे. बाबांनी सांगितलंय चूक आहे म्हणून तो काय आपला निर्णय फिरवणार नाहीये आणि फिरवणं बरोबर पण नाही. पण याच्यामध्ये मुलीला पण असं वाटतं की तिच्या म्हणजे मुलाच्या फॅमिलीने त्यांना सपोर्ट करावा किंवा काहीतरी मदत करावी. कारण की काय होतं बऱ्याच वेळा की लव्ह मॅरेज केलं की बऱ्याचपैकी आई वडिलांना असा अप्रोच येतो की ते आर्थिक हात पण काढून घेतात किंवा ते जास्त त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत नाहीत, कारण की ते त्यांनी स्वतः दोघांनी मिळून केलेलं गोष्ट असतं. तर हे पण इम्पॅक्ट करू शकते. यावेळेस आई वडिलांनी कसं राहावं. आर्थिकचा तुम्ही मुद्दा काढलात म्हणून, आणि त्याला आपण पॅरलल उदाहरण परदेशातलं घेतोय म्हणून मी एक सांगू इच्छितो की परदेशातली मुलं मुली ही गरीब जरी राहिले तरी ते स्वतःच्या इच्छेनुसार किंवा स्वतः घेतलेल्या निर्णयानुसारच वागत असतात. बरोबर. वडील कितीही श्रीमंत असले तरी त्याचा 15 वर्षाचा किंवा 20 वर्षाचा मुलगा एखाद्या मुलीसोबत जर राहत असेल तर तो वडिलांकडे पैसे मागत नाही आणि वडील त्याला द्यायचा प्रयत्न करतात तरी पण तो घेत नाही पैसे, कारण त्याला ते अपमानकारक वाटतं आणि आपल्या प्रेयसीला ते पटेल का नाही हेही त्याला एक मनात असते धाकधूक की मी वडिलांकडून घेतले पैसे, याचा अर्थ ती असा घेईल की मी वडिलांच्या ताटाखालचा मांजर आहे अजूनपर्यंत, मग ती मला सोडून जाईल की काय. तो पण एक असतो.
समजा जर सासू आणि सुनेमध्ये खूपच वारंवार भांडणं होत आहेत आणि याच्यामध्ये एक तुम्ही 3 गोष्टी काय सांगाल की त्या कराव्या जेणेकरून ते चांगलं होतील? पहिली गोष्ट करावी म्हणजे हे आपल्याला चांगलं व्हायला पाहिजेल आहे, असा मनाशी निर्णय घ्यायचा प्रत्येकाने. हं, हे म्हणजे याचा अर्थ असा की हे चाललंय, चालू दे, आपोआप चांगलं झालं तर होईलच, नाही झालं तर मी काय प्रयत्न करणार नाही, हं, असं ठेवता कामा नये. हं, हे चांगलं होण्याकरता मला काहीतरी प्रयत्न करायला लागणार आहेत, ते मी करीन, हं, असा निर्णय प्रत्येक व्यक्तीने मनाशी घेतला पाहिजे. हं, दुसरा निर्णय म्हणजे माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करीन, माझ्या कुवतेनुसार प्रयत्न करीन. पण चांगलं जर झालंच नाही, हं, तर मी दुःख मानून घेणार नाही. हं, हा दुसरा मुद्दा पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, यातनं जे आउटकम येईल, हं, त्याचा स्वीकार करायला माझी पूर्ण तयारी आहे. हं, म्हणजे आमच्या प्रयत्नानंतर सुद्धा जर आमची मतं जर जुळू शकली नाहीत किंवा एक कॉमन मिनिमम प्रोग्रामपर्यंत येऊ शकली नाहीत, तर विभक्त होणं हा एकमेव पर्याय उरतो आणि तो मान्य करायला मी तयार आहे. हं, अशी प्रत्येक यातल्या जो सदस्य असेल या वादातला, हं, त्या प्रत्येकाची अशी भूमिका पाहिजे. हं, हे माझं वैयक्तिक मत म्हणून मी सांगतो, हं, की सासूचा हा नेहमीच सुनेला उपयोग होत असतो आणि सुनेचाही सासूला उपयोग होणार असतो. त्यामुळे हे नातं टिकवून धरणं हे गरजेचं आहे. हं, ह्या प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट तरी तुम्ही मनात ठेवलात, तरी तुमची भांडणं खूप कमी होतील. हं. अगदी बरोबर. धन्यवाद सर. तुम्ही टाईम दिल्याबद्दल. इथे टाईम काढून आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलंत. आपल्या या चर्चेमधून एखादं घर जरी बघायचं राहिलं, तरी आपल्या या व्हिडिओचं आणि या चर्चेचं आपल्याला फळ भेटेल. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन एपिसोडमध्ये, एक नवीन नात्यासोबत.